शिक्षण संपलं, मग आता पुढे काय? नोकरी की आणखीन काय? बदलत्या काळाप्रमाणे हे विषय आता खूप सोपे वाटतात, पण 25-30 वर्षांपूर्वीचा काळ जर गृहीत धरला तर हे विषय अगदी वेगळे होते. शिक्षणाचे दिवस संपले या जाणीवेसोबतच माहेरपणाचे दिवस संपत चालल्याची जाणीव मुलींना व्हायला लागायची. मग काय, उभं आयुष्य जिथे काढायचंय ते घर कसं असेल? ज्या व्यक्तीबरोबर आयुष्य काढायचे ती व्यक्ती कशी असेल? आपल्या गुणांना, शिक्षणाला ही व्यक्ती वाव देईल का? म्हणजे काय एकंदरीत प्रश्नचिन्ह. आणि मग अचानक सुगावा लागायचा की घरात आपल्या लग्नाचा विषय चाललाय. साधारणतः 81-82 ला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि आम्ही परत तेरला आलो. माझे आई वडील सगळेच घरी तसे वयस्करच असल्यामुळे मला तेवढाच काळ त्यांची सेवा करण्यासाठी मिळणार होता आणि मी त्याचा भरपूर म्हणजे मला हवं तसं मी त्यांची सेवा करण्याचा चान्स घेतला. माझ्या वडिलांना अनेक वर्ष डायबिटीस होता आणि तेव्हा पूर्वी बऱ्यापैकी इन्सुलिनची इंजेक्शन द्यायला लागायची. मग मी वडिलांचा पूर्ण ताबा घेतला. त्यांना मी 2 वेळेला इंजेक्शन द्यायची आणि शक्य तेवढं त्यांच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करत होते, कारण मला माहिती होतं की काही दिवसांनी आपलं लग्न होणार आहे. माझ्या मोठ्या बहिणींबरोबर, आईबरोबर वेगवेगळे पदार्थ शिकणे, माझ्या बहिणींची छोटी मुलं त्यांच्याबरोबर खेळण्यामध्ये वेळ घालवणे, घर साफसफाई किंवा इतर गोष्टी जे की आई वडिलांना जितक्या म्हणजे मदत करता येतील त्या दृष्टीने मी प्रयत्न करायचे. आमची मोठी शेती असायची आणि शेतीमध्ये अनेक गोष्टी यायच्या. त्याचा आमच्याकडे म्हणतात सरवा म्हणून एक प्रकार असतो की एक मोठं पीक आल्यानंतर मग त्याच्या मागचा जो असतो धान्य वगैरे ते घरी यायचं. मग आमच्याकडे असे एकेका वेळेस 100 बायका खुरपाला असायच्या. माझे वडील तेव्हा घोड्यावरनं शेती करायचे. अनेक एकर शेती असल्यामुळे शेती हा आणि मुख्य व्यवसाय असल्यामुळे आमच्याकडे सतत काही ना काहीतरी धान्य असं भरलेलं असायचं. इतकी जागा पण आमच्याकडे कमी पडायची, एवढं धान्य पूर्वी पिकायचं. कुठेतरी काहीतरी वाळत घातलेलं असायचं. आंब्याच्या दिवसात आमच्याकडे मोठी आमराई होती, त्यामुळे पाटलांच्या घरात कुठलंही उत्पादन आलं, आंबे आले, बोरं आले, कुठलंही आलं की ते अख्ख्या गावासाठी असायचं. आणि माझे वडील दानशूर असल्यामुळे सतत काहीतरी मागायला गेल्या लोकांचा राबता आमच्याकडे असायचा. त्यांना सतत काहीतरी देत राहणं हा एक आमच्याकडे मोठं काम असायचं. अनेक गोष्टी आम्ही अशा केल्या आणि त्याचबरोबर आता काही दिवसांनी लग्न होणार म्हणून आई आणि बाकीच्यांचा पगडा असायचा की तुझं जरा स्वयंपाक शिक वगैरे, त्यामुळे त्यांच्याबरोबर काहीतरी हे करण्यामध्ये आम्ही वेळ घालवायचो. सुनेत्रा आम्हा सर्व भावंडांमध्ये लहान बहीण आहे, परंतु ती सर्व भावंडांमध्ये मोठी बहीण वाटते आता, कारण तिने खूप जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आणि ती कर्तव्याला सुद्धा सर्वात पुढे आहे कर्तव्य पार पाडण्यासाठी. आणि सुनेत्रा स्वभाव शांत जरी असला तरी तिच्या मनामध्ये अनेक गोष्टी चालत असायच्या. म्हणजे मैत्रिणींबद्दल अतिशय प्रेम असायचं तिला, सगळ्या बहिणींबद्दल प्रेम असायचं, घरातल्या सर्व लोकांबद्दल प्रेम असायचं आणि त्याच्यामुळे ती शक्यतो सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करायची. हा तिचा गुण लहानपणापासूनच आहे आणि तो वृद्धिंगत होत होत पुढे आपल्या सर्वांना तो माहीतच आहे. मी आणि माझी मोठी बहीण दोघीही लग्नाचे होतो, त्यामुळे वर संशोधन चालूच होतं. आणि अशातच माझ्या भावाचे मित्र बारामतीमध्ये असायचे आणि त्यांच्याकडे ते एकदा गेले असताना त्यांना सांगितलं की कोणीतरी पवारांचा मुलगा आहे लग्नाचा. तर माझे भाऊ म्हणाले की आहोतच आपण, तर आपण बघूया. आणि मग ते जरा रीतसर फोटो वगैरे घेऊन गेले. जेव्हा मुलाकडे गेले तेव्हा बरीच त्यांना माहिती मिळाली की